Hello, good evening. सर्वांना येशूच्या नावामध्ये नमस्कार. We are going to start a course called Christology, Life of Christ. आणि आज नवीन विषय आपण सुरू करत आहोत. त्याचं नाव ख्रिस्टॉलॉजी, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन. Uh, Theology is divided into different groups. आता थिओलॉजी म्हणजे देव विषयक शास्त्र जे आहे. थिओस म्हणजे देव, लॉगस म्हणजे शास्त्र. देवविषयीचं शास्त्र अनेक भागामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. त्यामध्ये अनेक गोष्टी समाविष्ट आहेत. आमेन. Brother Dongde has already explained that logy mean study, theo mean God, study of God. आणि थिओलॉजी म्हणजे देवविषयक गोष्टींचा अभ्यास. सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहेत. स्वर्ग, नरक, देवाचा स्वभाव, देवाची योजना, अनेक गोष्टी त्यामध्ये आहेत. अनेक भाग आहेत. त्यामधलाच हा एक विषय आहे. ख्रिस्टॉलॉजी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन चरित्र. आमेन. And of course, you have studied biology. Bio mean life, logy या. mean study, the study of life. आणि सगळे जे लॉजी शब्द आहेत ते निर्णय स्टडी आहेत. आता बायोलॉजी विषय 11-12वीला असतो. म्हणजे काय? बायो म्हणजे जीव, स्टडी लॉगी म्हणजे शास्त्र, जीवशास्त्र. असे अनेक शास्त्र आहेत. रसायनशास्त्र आहे, जीवशास्त्र आहे, मानसविज्ञान शास्त्र आहे. म्हणजे जे शास्त्र आहेत, अभ्यास आहेत, त्याला लॉजी असं म्हणतात. थिओलॉजी म्हणजे देवविषयक गोष्टींचं शास्त्र. आमेन. So, in this course, we are going to study certain things. Let me share with you about the life of Christ. आणि मग ख्रिस्ताच्या जीवनासंबंधीच्या अनेक गोष्टी या अभ्यासक्रमामध्ये आपण शिकणार आहोत किंवा जाणून घेणार आहोत. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामधील कोणकोणत्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत, त्याची यादी किंवा लिस्ट आता आपण पाहूया. Here we are going to study about the pre-existence and the eternality of Christ. त्यामध्ये पहिल्यांदा आपण शिकणार आहोत प्री एक्झिस्टन्स, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये मानव म्हणून जन्म होण्यापूर्वी त्रैक्यामध्ये कशा प्रकारे त्याचं अस्तित्व होतं, पिता पुत्र पवित्र आत्म्यामध्ये, आणि सार्वकालिकरित्या तो त्रैक्यामध्ये कशा प्रकारे होता, हे पहिल्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. ख्रिस्ता And, ही सार्वकालिकता. आमेन. and then we are going to study Christ in the Old Testament. आता जुन्या कराराच्या 39 पुस्तकामध्ये देखील आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त आढळतो. निरनिराळ्या रूपकांच्या संदर्भामध्ये, काही प्रतीकांच्या संदर्भामध्ये. तिथं जुन्या करारामध्ये कोणकोणत्या स्वरूपात प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला आढळतो, त्याचा आम्ही अभ्यास करणार आहोत. आमेन. Then incarnation of Christ, humanity of Christ, and the deity of Christ. त्यानंतर इनकार्नेशन ऑफ ख्राइस्ट म्हणजे ख्रिस्त मानव बनून कशा प्रकारे त्यानं या जगामध्ये अवतार घेतला. ख्रिस्ताचं मानवीपण, ह्युमॅनिटी ऑफ क्राइस्ट, आणि द डायटी ऑफ क्राइस्ट म्हणजे ख्रिस्ताचं देवत्व किंवा ख्रिस्ताचं दैवीपण, याचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. And then uh, the first advent, and that Jesus came to this world and his earthly ministry on this earth. आणि प्रभू येशू ख्रिस्त पहिल्यांदाच मानव बनून या जगामध्ये कशा प्रकारे आला, आणि कशा प्रकारे तो जगला, आणि कशा प्रकारे त्याने सेवा कार्य केलं, याचा आम्ही अभ्यास करणार आहोत. And then the death of Christ, the resurrection of Christ. आणि त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरचं दुःखद मरण, प्रभू येशू ख्रिस्ताचं तिसऱ्या दिवशीचं पुनरुत्थान, आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण, याचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. And then what is the current ministry of Christ? आणि सध्या प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गारोहण झाल्यानंतर पित्याच्या उजव्या हाताला
बसलेला आहे आणि स्वर्गामध्ये आता त्याचं सेवा कार्य काय आहे त्या संबंधी देखील आपण काही गोष्टी शिकणार आहोत. And then the return of Christ and his earthly reign. आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला माहित आहे दुसऱ्यांदा येणार आहे आणि तो मंडळीला घेऊन जाणार आहे आणि तो परत आपल्या संतांसह येणार आहे आणि मग येरुशलेमेमधून 1000 वर्ष या पृथ्वी तलावर तो राज्य करणार आहे. म्हणजे भविष्यातील प्रभू येशू ख्रिस्ताचं या पृथ्वी तलावर येणं आणि कार्य करणं या संबंधीचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. आमेन. So now we are going to talk about who is Jesus. आता आपण सुरुवात करणार आहोत की हा प्रभू येशू ख्रिस्त होता तरी कोण. And we are going to read Matthew chapter 16, verse number 13 to 17. आणि मत्तई कृत सुवर्तमान याचा 16वा अध्याय. मत्तई कृत सुवर्तमान 16वा अध्याय. And here Jesus asks one of the most important questions people have been asking. आणि अनेक लोकांना जो प्रश्न पडतो तोच प्रश्न प्रभू येशू ख्रिस्तानं विचारलेला आहे या अध्यायामध्ये. मत्तई कृत सुवर्तमानाचा 16वा अध्यायामध्ये आम्ही पाहतो. Yes, please. 15, 16 या 14, 13 to 13 onwards. ओके. 17. Yes. मत्तई 16:13. नंतर फिलिपाच्या कैसरियाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक यिर्मया किंवा संदेष्टातील कोणी एक असे म्हणतात. आमेन. Shall All we the way. actually read? Yes, Yeah. yes, please. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्याला म्हटले, शिमोन बारयोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त ह्यानी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्रा आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काहीच चालणार नाही. आमेन. So here Jesus asks, what do people think about me? आणि मग शिष्यांना येशूने विचारलं की लोक माझ्याविषयी काय बोलतात, मला कोण म्हणून ओळखतात? And this is a question people have been asking. Who is Jesus? आणि जगामधील अनेक लोकांच्या पुढे हाच प्रश्न आहे की हा येशू आहे तरी कोण? When Jesus went to Jerusalem riding on a donkey on that Palm Sunday, people asked the same question. Who is he? आणि झावळ्याच्या रविवारी प्रभू येशूनं मिरवणुकीच्या द्वारे येरुशलेमेमध्ये प्रवेश केला. त्यावेळेला तेथील लोक देखील हाच प्रश्न विचारत होते, हा कोण आलेला आहे गाढवीच्या शिंगरावून बसून मिरवणुकीने? And here the disciples said, some people say, you are a good moral teacher. You are a prophet, one of the prophet. आणि मग शिष्य म्हणाले, आपल्याला कोण म्हणतात आपण बाप्तिस्मा करणारे योहान आहात, कोण म्हणतात आपण संदेष्टे आहात, एलिया आहात, यिर्मया आहात. आमेन. But Peter said, you are the Christ, the Son of the living God. पण पेत्राने तडकाफडकी उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. Christ means you are the anointed one. You are the one who has been promised, who was promised. आणि ख्रिस्त याचा अर्थ काय? जो अभिषिक्त आहे, जो देवानं पूर्वी पाठवणार म्हणून ज्याचं अभिवचन दिलं होतं, असा व्यक्ती मशिहा किंवा ख्रिस्त. Not only you are the anointed one, you are the promised one, but you are the son of the living God. आणि तुम्ही अभिषिक्त आहात, तुम्ही मशिहा आहात, एवढंच नव्हे तर तुम्ही जिवंत देवाचे पुत्र.
And Jesus येशूला said, म्हणाला. upon the confession of this faith, I'm going to build my church. आणि प्रभू येशू म्हणाला, पेत्रा तुझी धन्य आहे, देवाच्या आत्म्याने तुला हे प्रगट केलेलं आहे आणि या तुझ्या विधानावर मी माझी मंडळी उभा करीन. आमेन. So who is Jesus? मग हा येशू आहे तरी कोण? People have different opinion about Jesus even today. आणि आज देखील जगामधल्या अनेक लोकांची अनेक मतं आहेत येशूच्या संदर्भामध्ये. The Jews believe that Jesus was Mary's son. He was a teacher, rabbi, and had disciple, was respected, performed miracles. आणि यहुदी लोकांचा विश्वास होता की तो मरियेच्या उदरी जन्माला आलेला होता, तो एक शिक्षक होता, पूर्वी ज्याला गुरुजी किंवा रब्बी म्हणत, असा तो धार्मिक शिक्षक होता. त्याला अनेक त्याचे शिष्य होते आणि लोकांमध्ये त्याचा आदर होता आणि त्यानं अनेक चमत्कार केले आणि तो मसीहा म्हणून त्यानं स्वतःला संबोधलं. आमेन. And claimed to be Messiah, and he was crucified, and his follower reported that he was raised from the dead. आणि मग त्याला वधस्तंभावर खिळून ठार मारण्यात आलं, पण त्याच्या शिष्यांचं असं म्हणणं आहे की तो मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. अनेक लोकांना 40 दिवस त्यानं दर्शन दिलं. आमेन. Muslim believe Jesus was born of a virgin. आणि मुस्लिम लोकांचा असा विश्वास आहे की येशू हा कुमारी मातेच्या उदरी जन्मास आला. He is a very respected prophet. आणि तो एक संदेष्टा होता आणि एक सन्माननीय आदरणीय असा संदेष्टा होता. A wise teacher, miracle worker. या आणि त्यानं अनेक चमत्कार केले आणि तो अत्यंत बुद्धिमान असा उत्तम असा शिक्षक होता. That they denied that Jesus died on the cross. They said that Jesus never died, but he went to heaven, ascended to heaven. आणि मुस्लिम लोकांचा असा विश्वास आहे किंवा असं मत आहे की येशू ख्रिस्त काय वधस्तंभावर मेला वगैरे नाही, तो सरळ स्वर्गामध्ये घेतला गेला आणि तो पुन्हा येणार आहे. वधस्तंभावर मुस्लिम लोक विश्वास ठेवत नाहीत. आमेन. And he will come again. आणि तो पुन्हा येणार आहे असं त्यांचा विश्वास आहे. And he will judge the world. आणि तो जगाचा न्याय करणार आहे असं देखील ते मानतात. Hindus believe that Jesus was a holy man, a wise teacher, and is a god, one of the gods. आणि हिंदू लोक काय म्हणतात की प्रभू येशू ख्रिस्त हा एक पवित्र मनुष्य होता, तो एक चांगला शिक्षक होता आणि जगामध्ये अनेक देव आहेत त्यापैकी तो एक देव होता. As you know that Hindus have many gods, so for Hindus Jesus is one of the gods. आणि आम्हाला माहित आहे की हिंदू धर्मामध्ये कित्येक कोटी देव देवी यांना ते मानतात आणि त्या अनेक देवामधला हा एक देव येशू देखील होता असं हिंदू लोकांचं म्हणणं आहे. Buddhists believe Jesus was an enlightened man and a wise teacher. आता बुद्ध लोकांचा विश्वास आहे की येशू हा एक दैवी प्रकाशन पावलेला व्यक्ती होता आणि तो एक उत्तम ज्ञानी शिक्षक होता. But according to our Christian faith, he is not the enlightened one, he is the light. आणि आमच्या ख्रिस्ती विश्वासाप्रमाणे, पवित्र शास्त्राप्रमाणे तो प्रकाशित पावलेला व्यक्ती नव्हता, तर तो स्वतःच जगाचा प्रकाश होता. That's why Jesus said, I'm the light of the world. आणि म्हणून प्रभू काय म्हणाला, मी जगाचा प्रकाश आहे. आमेन. This is very interesting that Buddha said, I'm searching for the truth, but Jesus said, I am the truth. आणि बुद्ध काय म्हणाला की मी सत्याच्या शोधात आहे, पण प्रभू येशू काय म्हणतो, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. आमेन. Who is Jesus? येशू कोण आहे? For example, Mahatma Gandhi said, a man who was completely innocent offered himself as a sacrifice for the good of others.
तर महात्मा गांधींनी येशूविषयी म्हटलेलं आहे की पूर्णपणे निर्दोष, निष्कलंक, निष्पाप असलेला व्यक्ती होता प्रभू येशू ख्रिस्त, आणि इतरांसाठी तो सुळी गेला किंवा वधस्तंभावर गेला, इतरांसाठी त्यानं मरण सोसलं. आमेन. And he gave that sacrifice, including his enemies. आणि शत्रूंसाठी देखील त्यानं स्वतःच बलिदान केलं किंवा दिलं. And आमेन. became the ransom of the world. It was a perfect act. आणि जगाच्या पापासाठी मोबदला म्हणून त्यानं बलिदान केलं. एक परिपूर्ण बलिदान असं त्याचं मरण होतं. आमेन. G.H. Wells said like that. आणि पार्डन, H.G. वेल्स यांनी असं Wells, म्हटलेलं आहे. sorry, या H.G. वेल्स यांनी असं म्हटलेलं आहे. I'm a historian. ते म्हणतात की मी एक इतिहासकार आहे, मी इतिहासाचं लेखन करतो, I'm not a believer, मी विश्वासणारा नाही. but I must confess as a historian that this penniless preacher from Nazareth is the center of the history. पण एक इतिहासकार म्हणून माझा असं म्हणणं आहे किंवा असा विश्वास आहे की हा निर्धन असलेला नाझरेतचा हा सुताराचा पोर हा इतिहासामधील एक प्रमुख व्यक्ती आहे असं मी मानतो. आमेन. Jesus Christ is the most dominant figure in all history. आणि संपूर्ण मानव जातीच्या इतिहासामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा सगळ्यात महत्वाचा व्यक्ती आहे, ज्यानं जगामध्ये बदल घडवला असं H.G. वेल्स यांचं म्हणणं आहे. आमेन. And someone has put in this way, कुणीतर असं म्हटलेलं आहे, Socrates taught for 40 years. सॉक्रेटिस नावाचा जो तत्वज्ञ होता, त्यानं 40 वर्ष लोकांना शिक्षण दिलं. Plato for 50 years. प्लेटो नावाचा देखील तत्वज्ञ होता, त्यानं 50 वर्ष लोकांना शिकवलं. Aristotle for 40 years. अरिस्टॉटल नावाच्या व्यक्तीनं 40 वर्ष लोकांना ज्ञान दिलं, शिक्षण दिलं. But Jesus taught only for 3 years. पण प्रभू येशू ख्रिस्ताने फक्त 3 वर्ष लोकांना देवाच्या राज्याच्या गोष्टी शिकवल्या. Yet the influence of Jesus's 3-year ministry is much more impactful than all the 130 years of teaching put together of these 3 men. आता सॉक्रेटिस, प्लेटो आणि अरिस्टॉटल यांच्या 130 वर्षाच्या शिक्षणापेक्षा प्रभू येशूने 3 वर्षामध्ये जे लोकांना शिक्षण दिलं ते अधिक परिणामकारक, अधिक प्रभावी, अधिक टिकणार आणि लोकांच्या मध्ये आमूलाग्र बदल घडवणार असं होतं. आमेन. Think about that. या संबंधी विचार करा. St. Augustine said, I have read about and saying of Plato and Cicero. आणि ऑगस्टिन असं म्हटलेलं आहे की प्लेटो आणि सिसरो यांचं लिखाण मी वाचलेलं आहे. Their sayings are beautiful and आणि sometimes त्यांनी लिहिलेल्या गोष्टी ज्ञानी आहेत आणि फार सुंदर आहेत. but I have never read anywhere who said, come unto me and I will give you rest.
आणि या अनेक लेखकांनी लिहिलेल्या गोष्टी ज्ञानाच्या आहेत, सुंदर आहेत, छान आहेत. परंतु त्यापैकी कोणीही असं म्हटलं नाही लोकांना की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही माझकडे या म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन. प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय असं कोणीही म्हणाला नाही. आमेन. Jesus spoke with such authority. प्रभू येशू ख्रिस्त अधिकारवाणीनं सर्व बोलला. Buddha never claimed to be God. आणि बुद्धाने कधीही दावा केला नाही की तो देव आहे. Neither Moses, neither Muhammad. आणि मोशे न कधी यहोवा असल्याचा दावा केला नाही. मोहम्मद असल्याचा दावा केला. मोहम्मदनं कधी अल्लाह असल्याचा दावा केला नाही. But Jesus is called the Son of God. परंतु प्रभू येशू ख्रिस्तानं तो देवाचा पुत्र आणि मानवाचा पुत्र असल्याचा अनेक वेळा दावा केला. तसं तो म्हणाला. आमेन. Think about Muhammad said, unless God throw his cloak of mercy over me, I have no hope. आणि मोहम्मद काय म्हणाला की जोपर्यंत देव त्याच्या दयेची चादर माझ्यावर घालत नाही तोपर्यंत मला काहीच आशा नाही भविष्यामध्ये. Jesus said, unless you believe in me, you will die in your sin. प्रभू येशू म्हणाला जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही तर तुमच्या पातकामध्येच तुम्ही मराल. Confucius said, I never claimed to be holy. कन्फ्युशियस असं म्हणाला मी कधी स्वतःला पवित्र असल्याचं मानत नाही, दावा करत नाही. And Jesus said, who convicts me of sin? आणि प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला मला पापाची कोण खात्री पटवून देतो, मी निष्पाप आहे, निष्कलंक आहे. What a difference. किती फरक आहे पहा. Now we are going to talk about the eternality and the pre-existence of Jesus. आता आपण प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर जन्म घेण्यापूर्वी सार्वकालिकतेमध्ये पिता आत्म्याबरोबर त्रैक्यामध्ये त्याचं अस्तित्व कशा प्रकारे होतं हे पाहणार आहोत. आमेन. Please open your Bible with me. We read this passage during Christmas. That's we find Isaiah chapter 9 and verse number 6. आणि नाताळाच्या दरम्यान आपण हा शास्त्रभाग नेहमी वाचतो. आपल्याला ते वचन पाठ आहे. यशायाचा ग्रंथ याचा 9वा अध्याय आणि 6वं वचन. Yes, please. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. आमेन. So here we find about Jesus that his name is called Wonderful. आणि या ठिकाणी प्रभू येशूचं नाव काय सांगण्यात आलेलं आहे? अद्भुत. He is wonderful in his birth. त्याच्या जन्माच्या वेळी तो अद्भुत रीतीनं जन्मास आला, कुमारी मातेच्या उदरी जन्मास आला. आमेन. He is wonderful in his life. त्याच्या जीवनामध्ये देखील अद्भुत गोष्टी होत्या. आमेन. Innocent life, holy life, without sin. आणि तो निष्कलंक, निष्पाप, पाप विरहित असं जीवन जगला. आमेन. He is wonderful in his teaching. त्याच्या संदेशामध्ये, शिक्षणामध्ये तो अद्भुत होता. Jesus said, you have heard, love your neighbor, but I tell you, love your enemies and pray for those who hate you. आणि येशू आपल्या शिक्षणामध्ये काय म्हणतो? तुम्ही ऐकले आहे की तुमच्या शेजाऱ्यावर प्रीती करा, पण मी तुम्हाला सांगतो तुम्ही आपल्या शत्रूवर देखील प्रीती करायला पाहिजे. आमेन. He is wonderful in his death. त्याच्या वधस्तंभावरील मृत्यूमध्ये देखील तो अद्भुत होता. In his resurrection. त्याच्या पुनरुत्थानामध्ये तो अद्भुत होता.
in his going to heaven and coming back from heaven. आणि त्याच्या स्वर्गारोहणामध्ये आणि तो आता जो पुन्हा येणार आहे मंडळीला नेण्यासाठी, त्यामध्ये देखील तो अद्भुत आहे. His miracles are wonderful. त्याचे चिन्ह चमत्कार अद्भुत होते. He is coming to judge the world. It's wonderful. आणि तो जगाचा न्याय करण्यासाठी परत येणार आहे, ते देखील अद्भुत आहे. Then the Bible say he is wonderful counselor. आणि पवित्र शास्त्र म्हणतं की तो अद्भुत मंत्री आहे, सांत्वनदाता आहे, सल्लागार आहे. Do you think people will take counsel or advice from a foolish person, a fool? आणि तुम्हाला वाटतं का एखाद्या मूर्ख व्यक्तीकडून लोक काही महत्वाचा सल्ला घेतील, मसलत घेतील, Of मार्गदर्शन course घेतील? not. Of course not. मीही तसं घेणार नाही. मूर्खाकडून will- कोणीही सल्ला घेणार नाही. You will always take advice from a wise person. आम्ही नेहमी ज्ञानी व्यक्तीकडून सल्ला मसलत घेतो. And Jesus said that he is greater than King Solomon. आणि प्रभू येशू म्हणतो की शल्मोनापेक्षा देखील मी ज्ञानी आहे, महान आहे. Solomon had all the wisdom. आणि शल्मोनाकडे सर्व ज्ञान होतं, देवानं ते त्याला दिलं होतं. But Jesus is greater than Solomon. मग प्रभू येशू ख्रिस्त शल्मोनापेक्षा देखील महान आहे, त्याला संपूर्ण सार्वकालिकतेमधील ज्ञान आहे. His personification of wisdom. आणि तो जणू काही सुज्ञतेचा पुतळा असाच आहे. आमेन. His mighty God. आणि तो सर्वसमर्थ देव आहे. His everlasting Father. आणि तो सनातन पिता आहे. Prince of Peace. आणि शांतीचा अधिपती, शांतीचा राजकुमार आहे. So here we see his everlasting Father. It shows that he is eternal and he had pre-existence. He existed before he came to this world. आणि या ठिकाणी येशूला सनातन सार्वकालिक पिता म्हटलेला आहे. याचा अर्थ या पृथ्वीवर जन्म घेण्यापूर्वी देखील प्रभू येशू ख्रिस्त त्रैक्यामध्ये अस्तित्वात होता. आमेन. But how do we know it? आणि मग आम्हाला हे कसं माहिती पडेल? Okay, let's try to find it. आपण ते शोधूया. John chapter 1 and verse number 1. आणि योहान कृती वर्तमान नव्या करारामधून याचा पहिला अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये आम्ही वाचतो. The Bible says, in the पवित्र beginning, शास्त्र सांगतो, या in the beginning was प्रारंभी शब्द Word, होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. आमेन. if we go to Genesis 1:1, we find something. आता उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचनाकडे जर आम्ही लक्ष लावलं तर काही गोष्टी आमच्या लक्षात येतील. Here we see, again, in the beginning, God created the heavens and the earth. उत्पत्ती 1:1 आम्हाला काय सांगतं की प्रारंभी देवाने आकाशे व पृथ्वी ही निर्माण केली. आमेन. So there we see in John 1:1, in the beginning. योहान 1:1 मध्ये या ठिकाणी प्रारंभ आहे. उत्पत्ती 1:1 मध्ये देखील प्रारंभ आहे. So there was a beginning. सुरुवात आहे, प्रारंभ आहे. There was a time. आणि प्रारंभी Verse number 3. तिसरं वचन. And God said, let there be light, and there was light. आणि उत्पत्ती 1:3 मध्ये आम्ही पाहतो, मग देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश अस्तित्वात आला. आमेन.
And when we say something, what do? We use word. आणि मग ज्या वेळेला आम्ही एखादी गोष्ट पाहतो त्यावेळेला आम्ही काय करतो, आम्ही ती चांगली किंवा वाईट कशी आहे त्याबद्दल बोलतो. हा वा छान आहे म्हणतो, देव So, म्हणाला चांगलं आहे. so through that word, now the creation is taking place. Things are happening. आणि मग उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो की देव शब्द बोलत होता आणि त्याच्या शब्दाप्रमाणे निर्मिती होत होती. आमेन. God creates out of nothing. We call it ex nihilo. आणि एक्स नेहिलो म्हणजे कोणत्याही गोष्टीचा आधार न घेता देव काही गोष्टी निर्माण करतो. आमेन. We create when we have something, and out of something, we create something. We आणि make मानव something. काय करतो की एखादी गोष्ट घेतो आणि त्या गोष्टीमधून दुसरी गोष्ट निर्माण करतो. म्हणजे मानवाला निर्माण करण्यासाठी कोणत्या तरी गोष्टीची आवश्यकता भासते, पण देवाला निर्मितीसाठी कशाचीही आवश्यकता भासत नाही. जणू काय देव शून्यामधून काही नसताना अनेक गोष्टी निर्माण करतो. आमेन. We take wood and we make table or chair. हा, आम्ही काय करतो, लाकूड घेतो, लाकडाच्या फळ्या घेतो आणि टेबल किंवा खुर्ची बनवतो. We take metal, for example, gold, and we make a ring. हा, आम्ही धातू घेतो, सोनं घेतो आणि मग ते वितळून त्याची अंगठी तयार करतो. So there is something, and we make something out of something. आणि आम्ही काहीतरी घेतो आणि त्यापासून दुसरं काहीतरी बनवतो. But God made things, created things out of nothing. पण देव कशा गोष्टी बनवतो? देवाला बनवण्यासाठी कशाचीही आवश्यकता असत नाही. काही नसताना देखील देव त्याला पाहिजे असलेल्या गोष्टींची निर्मिती करतो. आमेन. And he spoke, and the things came into existence. आणि देव फक्त शब्द बोलला आणि त्या शब्दाप्रमाणे अनेक गोष्टी अस्तित्वात आल्या, निर्माण झाल्या. आमेन. So simply we can say it was the word. आणि फक्त आम्ही म्हणू शकतो की देव शब्द बोलला. So that's why John says, in the beginning was word, and the word was with God, and the word was God. आणि मग योहान सुवर्तमानामध्ये म्हणतो, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. आमेन. And then it says, all things were made through him, and without him nothing was made that was made. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. You see how the Bible is so consistent? आणि पवित्र शास्त्र योग्य पद्धतीनं कशा प्रकारे आम्हाला माहिती किंवा ज्ञान देत आहे, पाहिलं का तुम्ही? Let's read Colossians chapter 1 and verse number 16 and 17. आणि कलश पत्र याचा पहिला अध्याय आणि 16 आणि 17 वचन आपण वाचूया. कलश 1, 16 आणि 17. Now here Paul speaks about the preeminence of Christ in creation. आणि निर्मितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त देखील कशा प्रकारे सहभागी होता या वचनातून आम्हाला दिसून येते. Let's read verse number 15. 15वे वचन आपण पाहूया. He is the image of the invisible God, the firstborn over all creation. कलसई 1:15. तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे, तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. It doesn't mean that firstborn is that God created Jesus first and then he created the world. असं पवित्र शास्त्रात कुठंही लिहिलेलं नाही की देवाने सर्वप्रथम येशूला निर्माण केले
आणि नंतर देवाने सर्व विश्व निर्माण केले असं कुठेही लिहिण्यात आलेलं नाही. आमेन. Not at all. कुठेही नाही. It talks about Jesus's preeminence, his supremacy over creation. आणि प्रभू येशू ख्रिस्त निर्मितीमध्ये सर्वश्रेष्ठ आहे, सर्वांच्या आधी आहे आणि तो सर्वांवर नियंत्रण करणारा आहे, हे यातून आम्हाला दिसून येतं. Verse number 16, for by him all things were created in heaven and on earth, visible or invisible, whether thrones or dominion or principality or power, all things were created through him and for him. कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. आमेन. And he is before all things, and in him all things consist. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. आमेन. And then we see verse number 14, and the word became flesh. आणि योहान 1:14 मध्ये आम्ही वाचतो की हा जो शब्द होता, प्रारंभी शब्द होता, शब्द देव होता, शब्द देवासह होता. आणि 14व्या वचनामध्ये आम्ही वाचतो तोच जो शब्द तो देही झाला आणि येशूच्या रूपाने त्याने मानवामध्ये वस्ती केली. आमेन. So he was in the beginning. तो प्रारंभी होता. Here we see he was from everlasting. आणि मिखा 5:2 मध्ये आम्ही पाहतो तो सार्वकालिक आहे. In Micah chapter 5 and verse number 2. मिखा 5:2 मध्ये त्या संबंधी आम्ही वाचतो की प्रभू येशू हा सार्वकालिक आहे. Let's read that. आपण ते वाचूया. मिखा, जुन्या करारातील मिखा संदेष्टा, योना मिखा नहू, मिखा 5:2. हे बेथलहेम एफ्राता, यहूदाच्या हजारामध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझमधून एक जण निघेल, तो मजसाठी इस्रायलाचा शास्ता होईल. त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादी काळापासून आहे. आमेन. अनादी काळापासून तो आहे. आमेन. Amen. So here we see 500 years before Jesus' birth. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी जवळजवळ 500 वर्षापूर्वी मिका संदेष्टानं हे लिहून ठेवलेलं आहे. It was told that Jesus would be born in Bethlehem. आणि मिका संदेष्टा काय म्हणतो? येशूचा जन्म कुठं होणार? बेथलेहेम गावी होणार. Bethlehem means the house of bread. आणि बेथलेहेम म्हणजे भाकरीचं घर. And here comes Jesus who said, I'm the bread of life. आणि प्रभू येशू काय म्हणाला? स्वर्गातून उतरलेली मीच जिवंत भाकर आहे. And the Bible says there will be ruler in Israel whose going forth have been from the old, from everlasting. आणि पवित्र शास्त्र सांगतं की अनादी कालापासून, प्राचीन कालापासून अनादी कालापर्यंत एक शास्ता किंवा नियंत्रण करणारा किंवा राज्यकर्ता निघेल. What about John 8:58? आणि योहान 8:58 मध्ये येशूविषयी काय लिहिलेलं आहे आपण वाचूया का? John 8:58. योहान 8:58. The Bible says, पवित्र शास्त्र म्हणतं, here Jesus is saying, most assuredly I say to you, before Abraham was, I am. येशू त्यांना म्हणाला,
मी तुम्हाला खचित खचित सांगतो, अब्राहमाचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे. Before Abraham was, I am. येशू म्हणतो, अब्राहमाच्या पूर्वी मी होतो नाही, मी आहे वर्तमान Jesus, काळात. Jesus is using the same title that God used for himself when he spoke to Moses, I am Moses. that I am, आणि in, मोशेला in ज्यावेळेला जळत्या Exodus chapter झुडपाचा 3. हा आणि निर्गमच्या 3ऱ्या अध्यायामध्ये जळत्या झुडपाच्या मधून परमेश्वर मोशेशी बोलला. त्यावेळेला मोशेला देवानं जे सांगितलं, मोशे म्हणाला, कोणत्या देवानं मला पाठवले इस्रायल लोकांना सांगू? देव म्हणाला, मी आहे, या देवानं तुला पाठवलेलं आहे असं सांग. म्हणजे देव मोशेला म्हणाला, माझं नाव मी आहे. तेच नाव येशू आता सांगत आहे की मी आहे, अब्राहमापूर्वी मी आहे. आमेन. Amen. So here we see Jesus is eternal. या ठिकाणी आम्ही पाहतो की येशू हा सार्वकालिक आहे. त्याला सुरुवात नाही, त्याला शेवट नाही. तो होता, तो आहे आणि तो असणार. आमेन. We learn that in the beginning was Word. आम्ही शिकलो, प्रारंभी शब्द होता. God created this universe with his word. देवानं त्या शब्दाच्या द्वारे या सृष्टीची किंवा विश्वाची निर्मिती केली. The word was with God. आणि हा शब्द देवाबरोबर होता, त्रैक्यामध्ये होता. The word was God. आणि हा शब्द स्वतः देव होता. And then he became flesh. आणि तो देह धारण करता झाला आणि त्यानं मानवामध्ये वस्ती केली. We thank God for Jesus. आणि येशू बद्दल आम्ही नेहमी देवाला धन्यवाद देऊया. We thank God that through him this universe is created. आणि येशूच्या द्वारे या विश्वाची निर्मिती देवाने केली, त्याबद्दल आपण देवाला धन्यवाद देऊया. And when he created, he recreate us, our lives. आणि देवानं जशी विश्वाची निर्मिती केली, त्याचप्रमाणे देवानं आमची निर्मिती आणि आमची पुनर्निर्मिती म्हणजे आमचा नवीन जन्म देखील केलेला आहे. त्याबद्दल आपण देवाला धन्यवाद देऊया. And that's what the Bible says. Those who are in Christ, they are new creation. पवित्र शास्त्र आम्हाला तेच सांगतं, जे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहेत ते नवी उत्पत्ती आहेत. त्याबद्दल आपण देवाला धन्यवाद देऊया. Please write the summary of this lesson. विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ आहे. आजच्या धड्यामध्ये ज्या गोष्टी तुम्ही शिकला त्या सर्वांचा सारांश विद्यार्थ्यांनी लिहून काढायचा आहे. And next time we will be talking about the deity of Christ and the humanity of Christ. पुढच्या आठवड्यामध्ये, पुढच्या धड्यामध्ये आपण ख्रिस्ताचं मानवीपण आणि ख्रिस्ताचं दैवीपण या संबंधी अभ्यास करणार आहोत. आमेन. It's very exciting. आणि हे फार अद्भुत आहे आणि उत्तेजक आहे. आमेन. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव. आजचा धडा या ठिकाणी आपण संपवत आहोत. पुढच्या आठवड्यामध्ये आपण याचा अभ्यास करण्यासाठी पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत आपण विश्वासात राहा, आशीर्वादात राहा, वचनामध्ये राहा आणि सेवेमध्ये राहा. देव तुम्हाला आशीर्वाद देव. आमेन. Amen. Thank you, Pastor. God bless you. Thank you. God bless. Amen. Praise Lord. Praise Lord.